श्लोक 17. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न हन्यते. अर्थ: ज्याला कर्तृत्वाचा अहंकार नाही व फलभोगाची आसक्ती नाही, त्याला कर्माचा कोणताच लेप लागत नाही, म्हणजे त्याला कर्माचे कोणतेच बंधन होत नाही. अशा निरहंकारी व निष्काम व्यक्तीने जरी प्राण्यांचा वध केला तरी तो वध करणारा ठरत नाही किंवा त्या कृतीच्या पापपुण्याने तो बद्धही होत नाही, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: प्रत्येक घटनेला म्हणजे कार्याला किंवा कर्माला अधिष्ठान, कर्ता, करण, प्रयत्न आणि दैव हे 5 प्रमुख घटक कारणीभूत असतात. त्यातील करण व प्रयत्न कर्त्याशी संबंधित असतात, पण अधिष्ठान व दैव हे घटकही महत्त्वाचेच असतात. आणि त्यामुळेच घटनेचे कर्तृत्व जेव्हा कर्ता स्वतःकडे घेतो तेव्हा ते अविचाराचे होते. व्यवहारात आपण सर्वत्र मी केले, माझ्यामुळे झाले अशी भाषा वापरत असतो किंवा ऐकत असतो. काही वेळा तर माणूस असेही म्हणतो, अहो काय सांगू की केवळ मी होतो म्हणूनच हे काम झाले. म्हणजेच माणूस कर्तृत्वाचा अहंकार किंवा घमेंड बाळगतो. माणसाने हा अहंकार भाव सर्वप्रथम दूर केला पाहिजे, कारण या अहंकारानेच आपले फार मोठे नुकसान व्यवहारात व परमार्थात सुद्धा होते. व्यवहारात म्हणजे गर्वाचे घर खाली होते, तर परमार्थात मी केले हा भाव मनात बाळगल्याने त्या कर्माचे बंधन होऊन माणसाला जन्ममृत्यूचे फेऱ्यात फिरावे लागते. म्हणूनच यस्य नाहंकृतो भाव, जो अहंकारापासून दूर राहिला त्याची बुद्धी दूषित होत नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. अहंकाररहित बुद्धी निर्दोष व शुद्ध राहते. असा शुद्ध बुद्धीचा माणूस स्वार्थाने प्रेरित होऊन कधीच कर्म करत नाही, तर केवळ स्वधर्माचे पालन म्हणून तो पुढे आलेले कर्तव्य कर्म करीत असतो. जसे सैनिक युद्धामध्ये शत्रूच्या अनेक जणांना ठार मारतात, पण त्यांना ठार मारण्याचे पाप त्या सैनिकाला लागत नाही, कारण शत्रू सैन्य हे त्याचे वैयक्तिक शत्रू नसतात. शिवाय तो स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लढाई करीत नसतो. सेनापतीचे आज्ञेनुसार तो वार करतो, तो युद्ध करतो. येथे त्याने एकट्यानेच काही केलेले नाही आणि त्यामुळे त्याला त्याचा अहंकार सुद्धा होत नाही, म्हणून वधाचा दोष त्याला लागत नाही. अहंकार नसल्यामुळे कर्तृत्वाचा दोषही त्याला लागत नाही. अहंकार त्यागाबरोबरच फलभोगाची आसक्ती नसो, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. कारण अर्जुनाला असं वाटतंय की राज्योपभोग मिळवण्यासाठी या सर्वांना मी ठार करणे योग्य नाही. येथे अर्जुनाचे मनात ठार करण्याच्या कर्तृत्वाचा अहंकार तर आहेच, शिवाय हे ठार झाल्यानंतर आपल्याला राज्यवैभव भोगायला मिळेल अशी भोगाची इच्छासुद्धा त्याच्या मनात सुप्तपणे का होईना आहेच. भगवंत म्हणाले, या दोन्ही गोष्टी बंधनात टाकणाऱ्या आहेत. केवळ स्वधर्माचे कर्तव्य म्हणून पाडलेले कर्म बंधनकारक होत नाही. मात्र त्यासाठी अर्जुनाने निरहंकारी व निष्काम होणे फार गरजेचे आहे. संन्यास सर्व कर्मे दोषयुक्त असतात असे मानतो, कारण प्रत्येक कर्मातून चांगली किंवा वाईट फळे निर्माण होतातच, ती भोगल्या वाचून सुटका नसते. म्हणून सर्व कर्म संन्यास हेच योग्य असे संन्यासी लोकांना नेहमीच वाटत आलेले आहे. परंतु सर्व कर्माचा संन्यास देहधारी माणसाला केवळ अशक्य आहे. माऊली असं म्हणतात की मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंढेगा. अहो, त्यांनी अज्ञानी म्हटले आहे. म्हणूनच संन्यास करायचा तो अहंकाराचा व कर्मफलाचा. मग अशा निरहंकारी व निष्काम माणसाचे हातून होणारे प्रत्येक कर्म बंधनरहितच होते. श्रीकृष्णाचे बाबतीत असे म्हणतात की त्याला 16,000 नारी होत्या, म्हणजे त्याला पत्नी होत्या, पण तो मात्र बालब्रह्मचारीच होता. काही लोक म्हणतात की कर्मफळ मिळतच नाही असे नसते, पण मिळालेले फळ कर्त्याला बाधत नाही, कारण अशी व्यक्ती सुखदुःखाचे पलीकडे गेलेली असते. सुखदुःखे समेकृत्वा अशी त्याची मनोधारणा असते. शिवाय अशा व्यक्तीच्या हातून वाईट कर्म घडत नाही,
हेही खूप महत्त्वाचेच आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.